विश्व इंडियन पार्टी VIP जे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम दादा थोरोडे, तसेच भागवत कांबळे, संजय कांबळे, विशाल लांडगे, आम्ही आज दुसरा दिवस आहे आंदोलनाला बसलेलो. विषय असा गंभीर आहे की आज भारत देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षण भारत अभियान सुरू असताना कोयना वसत ग्रामपंचायतीत नागरी घनकचरा, जैविक घनकचरा जमा होणारा जकीनवाडी हद्दीत नेऊन त्या ठिकाणी पर्यटन स्थळ घोषित झालेलं आहे की बौद्ध लेणी आहे, तिथं महादेव मंदिर आहे, शेततळे आहे, अशा ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त नेऊन टाकला जात आहे आणि त्या ठिकाणी जाळला जात आहे. ह्या विषयासाठी आम्ही जवळजवळ 3 महिने झाले पाठपुरावा केलेला आहे. ग्रामपंचायत कोयना वसतीला, ग्रामपंचायत जकीनवाडीला आणि कराडचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मीना साळुंके मॅडम यांच्याबरोबर संपर्क करून आम्ही सांगितलं की कचरा अस्ताव्यस्त टाकणे आणि जाळणे बंद करावा आणि आपल्या देशाचं नाव आणि आपल्या कराडचं नाव उज्ज्वल करावं. यासाठी आम्ही आमची मागणी आहे की अस्ताव्यस्त कचरा टाकू नका, जाळू नका, त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करा अशी आमची मागणी असून हे कराडचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मीना साळुंके यावर दुर्लक्ष करीत आहेत. याच्यामुळं आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. तरी आमची अशी मागणी आहे की गटविकास अधिकारी मीना साळुंके यांनी तात्काळ दखल घेऊन हे कचरा टाकणे बंद करावा, जाळणे बंद करावा अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ही बेमुदत हे आंदोलन असं सुरू राहणार आहे. जर आमच्या या आंदोलनाची तात्काळ दखल नाही घेतली तर आंदोलनाची दिशा आणखी तीव्र करणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी गटविकास अधिकारी मीना साळुंके यांच्यावर राहील, याची त्यांनी दखल घ्यावी. ते ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामपंचायतचे गटविकास अधिकारी, तलाठी साहेब हे फक्त गंभीरतेकडे लक्ष देते पण गंभीरता दूर करण्याची त्यांच्यात कुवतच नाही. आणि अशा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई का होऊ नये, कारण त्याचा त्रास संपूर्ण ग्रामपंचायतीतील नागरिकांना होतो. नागरिकांचा घनकचरा तिची विल्हेवाट शेततळ्यात करतात. अशी माणसं जर दुर्लक्ष करत असतील तर अशा माणसांच्या विरोधात शासनानेच त्यांचा कुठंतरी बंदोबस्त करावा ही आमची मागणी आहे.